नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमची परीक्षा होती त्यामुळे जरा थांबवलं होतं ब्लॉग. आता इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. आता आम्ही निघाली गावात. सिद्धेश कुठं निघाले आपण? अरे मला उजेड आला पाहिजे इथे. सौरभ दिसत नाही अंधारात. उजेड आला पाहिजे. पुढं जरा हाय करते. हो माय गॉड, आजीला वाटलं ती शेती घातली. पुढे लागले पळायला. आता आम्ही आहे पलूसच्या बाजारपेठमध्ये. आता निघाले आम्ही चौकातनं. तुम्हाला चौक दाखवतो आमचा पलूसमधला. चौकाचं नाव आहे कुंडाचा चौक. कायमचा रूट आहे. आम्ही रोज इथंच असते. पडे असल्या घेतच आहे, त्यात काही नाही विषय. काय बोलतील का ही लॉग बघणार आता मला हवा काय नाही. कसं दिसतो खतरनाक गाडी. आज बहुतेक आजाला सुटायचं नाही. गौरव काय चॅटिंग चालू आहे का? होय काय वेगळी गुंडाची कॉम्प्लेक्स जवळ आली. आता आम्ही निघाली स्टाईल मिल सेव्हनमध्ये. बघा तिथे कोण तर असते तर असले नाही. नाही वाटतं कोण नाही. आपल्याला लॉग आली परत अनसबस्क्राईब करतील. पेटण्यासारखं पाणी. तळ्यावरून असं तुम्हाला गाव दाखवायसाठी आपलं आले या किती. पण आता कॅमेरा आपला उलटा होणार नाही, त्यामुळे जरा कुठं नाही दाखवतो. जाऊ द्या. आता गर्दी भरपूर आहे. आबा ते आमचं किती तारखेची जत्रा घ्यायची त्या 5 मेला आमची आई पलूसची यात्रा. तेव्हा तुम्हाला सगळ्यांनी यायला लागतंय. आमची सेल्फी घेऊन जायला लागतंय कोणाची ते. आणि आता शनिवार पेठमध्ये आले आम्ही. शनिवार पेठ आहे. आमचा शनिवारचा बाजार भरतो आणि आपण त्या पाटील टॉवर जवळ होतो तेव्हा मंगळवारचा बाजार भरत असतो तिथं. ही आमच्या तिकडचं दुकान बसायला कोणाचा इथं तुमचं म्हणजे आमचं ना आम्ही घेऊन जातो रे. माझा विषय आहे. मी कसं चुकी आहे पण बघायला लागले आता. अहो बहीण होतो असतो मला वाटतं. अरे मिठ्ठल सोपा नाही काय तो. नादात सकाळी नाही हो, बाकी काय ना. आमचा नाद एवढा आहे बेकार. बाहेर बेकार असं म्हातारे बायकांच्या असे तिरक्या बघून जाते ना. वाव किती सुंदर आहे. विषय आम्ही विषयातून जायचं आपलं सर त्या ह्याच्यातनं. त्याच्यावर डॉक्टर बघा म्हातार झालं तर इंजेक्शन घुसू द्या अजून त्यात काय होय सिद्धेश. म्हातार झालं तर इंजेक्शन घुसू. ते 150 रुपये आणि औषध आहे. 150 रुपये आणि औषध आहे. काय ना गौरव दादा बी माणसं आहे. आता अवघड आहे शिवाय द्यायचे नसते ते. पण असू द्या काय. आता आम्ही असं ठरवत आता ब्लॉगमध्ये शिवाय घ्यायचं नाही त्या. पण आता सुचना झाले काय करू काय नाही. हाय अंधारात फॅन नाही असू दे. अर्धा उजेडात चाललो मी दिसतो आणि सौरभ दिसते का बघा. दिसते की गौऱ्या उठून दिसतो. आता उजेड आला. सौरभ साता उघडला. मी गाडी चालू तेवढं कष्ट करतोय. असले लगा काय. हाय सबस्क्राईब लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढं काय ते काय एवढंच करा पाहिजे. आम्हाला परवडत नाही येऊ. आम्ही आपल्या 150 मध्ये धाब्यावर जाणार म्हणतो. मी नाही तू नेतोच रे. आम्हाला असं आहे भाकरी खाणार बरबाडून काढून सुट्टी नाही. हत्ती बिटकीची कुत्री बिक्री माझं हिडत असते. आमची आता महाराष्ट्र शाळेत दूर आली. आता अंधार असल्यामुळे काय दाखवता येणार नाही. महाराष्ट्रात खूप असते सौर सारखी म्हणून आम्ही जात नाही. सौर आता काय आता पहिल्या जिमला जात नाही का जिमला जायची जिमरायची गाडी बिडी आता ही मराठी शाळा आहे. आम्ही असं म्हणतो आम्ही निघाली मराठी शाळेची मागं. तोच एरिया आहे हा. मराठी शाळेच्या मागं निघाली रस्त्याने बाबा काही मात्र काय काय पाणी. हो आंब बिंब मिळतील लागायची शिट्या. त्या आंबलं का आंबलेट आता राहू दे. हो काय काय खूप बारकं बाळ. अय बाळा
जाऊ दे वा लागले तोंडात बोट घालून काय काय इशारा करायला उगाच ती आपली माप काढण्यापेक्षा आपण जिथं हल्लेलं बरं कारण बारक्या पोरांच्या नादी लागणं म्हणजे लय बेकारावी कसं पण बोट करतील बाकी काही नाही दीदीने राहू दीदी इकडे बघा की आमच्या दीदी विजय त्या फोन मध्ये बोलण्यात काय योगी गॅस एजन्सी आमची आम्ही गॅस संपला म्हणजे इथे चिठ्ठी आणायला ती जास्त दवाखाना आहे बघा मला तरी बोलतो तुम्ही बाबा मोठी माणसं मारायचं तुम्ही त्यात काही विषय नाही बघा दात 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 किती मोठा आहे बघा दात वगैरे चेष्टा आहे जेव्हा दात नका लावल्यावर काय होईल अरे थोडं काय दिसत ना म्हणून गाड्या आल्या गाडी डिप्पर जरा कमी कर म्हणून वापर डिप्पर काय यार लाईट चली गई काय तीच की आमच्या अरे अभी स्टँड पे ती पोलीस सहकारी बँक आहे आमच्या मिनी बँक आहे मिनी बँक आहे गावात ही बघा आमचा मित्रांना काय सुट्टी मित्रांना दिसत नाही मित्रांना नंतर ती मुलाखत घेऊन बहुतेक घ्यायला लागते सिद्धीच आपल्याला ही बेकरी शेटर या आमच्या घरापासल्या माणसं चायनीज शेटर बरं का सगळ्यांनी या इथं खायला एकदा कधी तर सूप बीप मिळते म्हणजे सूप सूप नाही मिळत सूप ते असं सूप मिळते हे आमचं पोलीस स्टँड इथंच पडक असते आम्ही रोज इथंच आम पडे असते इथं बाग फोटो काढ कुठं काय कर स्नॅप अड्डे कोण बसले आपल्या गजगजीत माणसं बसली ती बसायचं आपण इथं चालतंय आम्हा 1 मिनिट हे बघा थार गाड्या पण त्या दिवशी मला एवढं हसा आलं मीच घेतलं. गौरव भावा सिद्धेश भावा मी थार मीच घेतली सिद्धेश तुला सांगतो की ही गाडी गौरव चॅटिंग चॅटिंग आहे काय ऐक सिद्धेश गाडी आपली त्या दिवशी 12 लाखाची गाडी त्याच्या कुत्रं मुतून गेले काय हसलो आयला म्हणलं कुत्र्यासारखा माजुराला दुसरा कोण कोण नाही माहिती आहे का 12 लाखाची गाडी मुतून जाते म्हणजे चेष्टा आहे का आमची गाडी टाकला तो कायला हातावर आमची गाडी कशाला धावतो बाबा इंडिकेटर नाही काय आहे चालली आहे सजेस्ट करू का तुम्हाला सर विषय निघतील ना तुझं 100% भावा निघलेलंच आहे निघलेच जमा यायला का ती विषय आता काय बोलायचं असंच करायला लॉक चालू केलं आम्ही आता स्टँडवर बसलो आई ग काय बोलायचं? झोप आल्या जेवण घेऊन काय तर मलाच दे बाबा आम्ही आता पेपर संपला आता हाताच पोट आहे तुमच्याकडे हाताच पोट इष्टी हो आजीला काय इकडेच वाटतं आजी इकडे ती तुम्हाला माहिती आहे ती आजीचा आम्ही व्हिडिओ केला आजी म्हणून ओरडून ती आजी आली परवा सगळ्या बायकांनी म्हणून माराय मस्त आता काय बोलू ती सिद्धेश माळे कुठं आहे म्हटली मी लपून बसलो बरं का तर मॅडमच्या मागं जाऊन बसलो मॅडम म्हणली मी हाय भिऊ नकोस सांग मॅडमच किस सांगते मला लय भाव वाटत होतं आजी आमचा कसा आहे घरात ना शेंट मारून जाते आणि मॅडम याच्या जवळ हालत नाही पेपराला काय लिहिते पेपर मध्ये कोणाची जाऊन बरोबर आहे की माझ्यावर येऊन बसते मॅडम काय बोलायचं तू शेंट मारायचं बंद करते पेपर सेंट नाही रे ते अट्रॅक्शन होते आपाप सेंट पण मारत नाही मी जास्त आम्ही पेपरला बसलेलो पोरगीनं कुठं मोबाईल आणला होता एका पोरगीनं कुठं मोबाईल ठेवला तुझं तिला गावा ना मोबाईल कुठल्या परत विचारला अगं तिला मोबाईल कुठे ठेवलाय म्हणजे ठेवला होता कुठे तर बरोबर ठीक आहे म्हणले लय काय नाही गावली काय शेवटी गावली नाही मोबाईल नाही गावला गेली उठून लगेच आणि ती आपल्या वर्गात एक पोरगी तुला नाव नाही घेत तिचं सांगतो तिला का नाही तिथं असं गुडघ्याची खाली पॅन्ट आता तिथं लिहून आणलेलं कॉपी तशी बघून लिहित होती पेपर पोरी कॉप्या लागल्या करायला आम्ही आपल्या दुसऱ्या बेंचवर मॅडम याची बाबर मग काय बघतोस बाबर तिच्या जागेवर जाऊन बस असं काय तर किस्सा आणि नेमकं त्याच वेळी मॅडम कडलीन उभा राहत्या असं का नाही नादाला थटाय ना नादाला थटाय ना मॅडम पण मॅडम नादाला थटाय नाही मॅडम ला मी बघायला आहेस होय ना नापास करेल पेपरात काय बोलायचं आता आपल्याला माहिती एक डायलॉग फेमस करायचा बाय का नादाला थटायचं हे डायलॉग फेमस करायचा आहे गोव्याला जायचं पाच किती 11 मेला 11 मेला गोव्याला जायचं गोव्यात असं काय बीच आहे तुला काय पाहिजे मला काय ना मला तुला समुद्र पाहिजे तळ्यात जा की आपल्या काय तुला काय पाहिजे सांग काय गोव्यात काय तुमच्यावर येणार बघितलंय गो असं त्यात काय विषय झोपलो होतो समोर तिथं आणि लाट आली गेली आयला सांग कुठे गेलो सांगत नाही आता हास्याला लई तुम्ही टांगड्यात गेलास कोण मग काय
कपल बसलेली मागे लाट झोपलो होतो तिथे निवांत आणि तिरकी लाट आली डायरेक्ट ती अशी आपली अशी बसलेली इकडे तिचा नवरा होता मी अशी बसलेली आणि मी असं इथं पुढे झोपलेलो लाट आली लाटून घेऊन तिच्या चांगलं बसलं पुढे हसलो पोर म्हणजे यार काय करायला लागला काय करायला लागलाय घेतलेलीच का सर ना बाबा आहे आयुष्यात कधी बघितलं नाही दिसलं काय कोण गाबडा रडायला लागले बाबा त्याला गाबड्याला शांत करा जरा ही लाडा नेडी झालेली गाबडी असते बाई गारेगार आई की बघेल तुझी गारीगार अमूल गारेगार लय झुम झाली अमूल वर्षात जायचं त्या बर्फाची काढ्या आहेत का विचारायचं बालाजी बालाजी ती तुमच्या घरापास काय रोज येतोय गारेगारवाला आमच्या इथे पण पैसे नसते त्यामुळे गारेगार काय बसली बोर व्हायला लागले बसलो इथे निवांत तुम्ही जेवलाच चला तुम्ही काय बा मोठी माणसं आहे ब्लॉग बघता आमचं म्हणजे तुम्ही मोठी माणसं गरीबाचं ब्लॉग बघता सबस्क्राईब करत नाही पण काय बोलायचं गरीबाचं ब्लॉग बघतील म्हणजे बारकी माणसं आहे फार कशी आहे गरिबांची आमची नव थारू आमची म्हणजे ज्याला किती किंमत म्हणजे चर्चेला नुसतं मोठं बोलायला लागलो आमच्या बाई विश्वास ठेवू नका मोठं बोलण्यात आयुष्य मोठं बोलण्यात आयुष्य ह्याच्या कुत्तरमधून जाते मला त्याचं लिहा रंगपंचमीला गेलती रंगपंचमीलाच की अण्णाला हाय करायला काय अण्णा तापले दिसते अण्णा मिरजातली माणसं वेगळी असते ती घेऊन ए काय करलाय मग शूटिंग करतो माझा घसा बसला असं वाटायला खरं काय दिशा औषध देऊ काय गौरी दिशा औषध देऊ घ्यायला हाय तात्याचा एक औषध गुदगुले करा गोट्याला गुदगुले करा काय कसा गोट्याला रे हे असं डबल मिनिंग कसा इथं असते रे ती काय कंट ती गोट्या आपल्या गावठी भाषेत बोलते रे आपल्या तसं गोट्या कुठे तिथं गुदगुला तुझ्या वर आले असतील गोट्या म्हणजे खेळायच्या हो काय तर समजशील खेळायच्या अरे गौरव आणि सौरभ रील कधी येणार आहे तुमच्या आम्हाला सुचले रील्स वेळ ना मीटिंगला जाय असते मोठे मोठे लोक 50 रुपये पण तालले आमचे मग काय पगार 50 रुपये पण ताल आमचं आता काय 50 रुपयाला महाग आहे काय म्हणतो काय छपरी नाही तिथं आज बीत जाऊन बसत नाही तर बाहेर बसते बाहेर आमचं एरिया काय काय आज जाऊन पोरी बसते दुपारचं तोंडावच्या मासे उठत नाहीत पण आज जाऊन बसते ती काय त्यातला एक ₹100 होता आधी काय काय नाही कधीच गेलो नाही मला सारखं चल म्हणत नव्हतं का माग कुठे चल म्हणत होतो चल म्हणत होतो जिथे काय सारखं कॉलेज मधला लॉक करायचा आपण कॉलेज मधले आता कॉलेज चालू झालं आता सुट्ट्याला पुरी पोरं जरा खुश होऊन होती उन्हाळ्यात मामाकडे जाऊन मामाचं म्हणते आईस्क्रीम वगैरे जत्रा बित्रा पाणीगिरे बघत असतील तर बाई काय ब्लॉग बघत असतील तर मॅसेज तेवढा कर बाई आता पाणीगिरी कोण हे विचारू नका कमेंट मध्ये पण विचारू नका पाणीगिरी कसा विषय आहे एकाला नादाला लावलंय नाद काय थटन झालाय कुठं रडायचं कुठं काय करायचं एवढं जमतंय त्या पाणीगिऱ्याला पेपर काढून घेतले पेपर काढून घेतलं भोंगा लागलं म्हणजे काय बाबा हसू आवरण आणि रडायला लागल्यावर असं वाटायला लागले आईला हसू द्या बेकार बाबा हे त्यात मॅडम पण असली जादू 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 आईला माँ मैं आ गया माँ मैं आ गया माँ मैं स्कूल गया फिर मैं आ गया माँ जादू मिल गया मेरे को जादू नेटबॉल खेळतील मग कसली उड्या हाणते टनाटून उड्या हाणते ती शेकडी पोरग होतं माहिती पंजाबी टोपी घालून तो सौरव होता आमचा तर लहानपणी आता मोठा कसा झाला बघा तो गौरव होता आता काळा झाला पागाचा गौरवला फोन आला व्हिडिओ काय माझा पर्सनल फोनच कोणाचा येत नाही या विषय मी करते भावा तू करतोस की नंबर एखादा पाठवायचा आयडी बिडी एखादी पाठवायचा माझ्याकडे नाही मीच बसले तुला माहिती कुठे कुठे जाऊन बसताय ह्या गोष्टी लॉग इन करूया आम्ही खूपच मोठा झालाय लॉग थांबा नको दाखवा आता आमची गाडी नाही सौरवला किती किलो येतो बघा नंबर दिसता नाही
त्यावर लावलेला फोन 2 मिनिट हवा आहे तर विषय झाला. म्हणजे आपण भेटू नेक्स्ट. गुड नाईट. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा. गौरे बाय कर. बाय कर करू. दीदी बघायला लाज वाटतं. बाय बाय. हाड हाड.